गावाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षच करू शकतो, दुसऱ्या कुणाची ताकद नाही, दुसऱ्या कुणाची हिंमत नाही। आणि आधी सगळ्यांना संधी दिली, त्यांनी गावचा विकास केला नाही। देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, जिल्ह्यात सत्ता आहे, आणि जर उद्या कुठला दुसरा पक्ष निवडून आला तर गावाच्या विकासाचं, रस्त्याचं काम, गटरचं काम, पाण्याचं काम, गावातलं कुठलं काम कुणाला जाऊन सांगणार आहे? कुणाला जाऊन सांगणार आहे? एक वेळ असेल निवडून आलेल्या नगराध्यक्षाला, उमेश पाटील चला तुम्ही आम्हाला पालकमंत्र्याकडे घेऊन चला, गावात एकही काम होत नाही, आम्हाला काम द्या। ही परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। म्हणून ताई, आपण जो निर्णय घेतला, आपण ठामपणे भूमिका घेऊन या ठिकाणी बसून हे पॅनल उभं करायचा निर्णय घेतला अण्णा आपण सगळ्यांनी। अविनाशजी, माझं विनंती आहे, आता तुम्ही कामाला लागा, कामाला लागा, ताकदीनं घराघरात पोचा, लोकांना भेटा, लोकांना भूमिका सांगा, आपला अजेंडा सांगा, आणि काय करू शकतो हे सांगा, बाकीचं चिंता करू नका। भारतीय जनता पक्ष साम दाम दंड सगळं घेऊन माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा आहे। सगळ्या ताकदीनं ही निवडणूक, सगळ्या ताकदीनं लढायची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे। त्यामुळे चिंता करायचं काम नाही। कोणी काय म्हणत असेल, कोण काय सांगत असेल, कोण इकडचा कोण तिकडचा, गावात दादागिरी बिदागिरी हे चालत नाही। तेव्हा आपण सौजन्यानं जावा, आपण आपली भूमिका पुढे घेऊन चला आणि भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।